घर घेण्यासाठी पैसा लागतो. बरोबर. घरांचा जो रेट आहे, जो फ्लॅटचा रेट आहे, तो खराडीमध्ये वेगळा आहे, मोशीमध्ये वेगळा आहे आणि रावेतमध्ये वेगळा आहे. ॲज अ कस्टमर मी असा विचार करतो की घर बांधताना तर सेम मटेरियल लागतं, तर प्राईसचा फरक का पडतो? कारण मग इकडे IT राहतं म्हणून तुम्ही मग जास्त प्राईस घेता का आमच्याकडून? नाही ॲक्च्युली तुमचं समजा एक मुद्दा बरोबर आहे की कन्स्ट्रक्शन कॉस्ट मला चरवलीला पण सेम आहे, रावेतला पण सेम आहे, बानेरला पण सेम आहे, पुणे सिटीत पण सेम आहे. पण मला काय वाटतं की कन्स्ट्रक्शनमध्ये सगळ्यात जो मोठा रॉ मटेरियल किंवा कच्चा माल आहे ना, ते म्हणजे जमीन. लक्षात घ्या. आणि जमिनींचे प्राइसिंग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ना. चरवलीमध्ये लँडची कॉस्ट वेगळी आहे, रावेतमध्ये वेगळी आहे, बानेरमध्ये वेगळी आहे. आणि मेन जे काय रिअल इस्टेटचं प्राइसिंग ठरतं ते शेवटी जमिनीच्या किमतीवर ठरतं. हे मी ठीक आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट सेमच आहे पण जमिनीची किंमत वेगवेगळी आहे ना. बरोबर. अगदी एखादं आपण दुसरं छोटं उदाहरण घेतलं, एखादा वडापाव आहे, तो मी एखाद्या लहान टपरीवरती खाल्ला तर तिथं असं मला की 15 रुपयाला मिळतो. पण तोच येऊन मी एखाद्या हॉटेलमध्ये खाल्ला तर 25 रुपयाला पण मिळतो. बरोबर. शेवटी वडापावचे इंडिग्रेट तिकडेही तेच आहेत, इकडेही तेच आहेत ना. हो. पण शेवटी तिथलं भाडं इथलं भाडं याच्यात फरक आहे, हो. सर्व्हिसमध्ये फरक आहे. करेक्ट. म्हणजे ह्या गोष्टीमुळे कॉस्टमध्ये फरक पडतो. बरोबर. रिअल इस्टेटमध्ये तर मी म्हणेल सगळ्यात मेजर फॅक्टर असतो जमीन.